कै डॉक्टर पद्मश्री दादासाहेब घोगरे विचार मंचच्या शिष्टमंडळाच्या वतीने धरणे आंदोलन। शहरातील शैक्षणिक चौकातील पद्मश्री दादासाहेब घोगरे स्मारक हा फलक तोडण्यात आला असून तो होता त्या जागी स्मारक फलक पुन्हा लावावा या मागणीसाठी मनपा आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। कै डॉक्टर पद्मश्री दादासाहेब घोगरे विचार मंचच्या शिष्टमंडळाने या संदर्भात उपायुक्त यांना लेखी निवेदन दिले। या निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती केली, त्यामुळेच डॉक्टर घोगरे यांना केंद्र शासनाकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला। शहरातील कमलाबाई शाळेजवळील चौकाचे महापालिकेमार्फत दादासाहेब पद्मश्री डॉक्टर घोगरे शैक्षणिक चौक असे नामकरण करण्यात आले आहे, त्यामुळे चौकात रीतसर स्मारक लावण्यात आला होता। दरम्यान आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी शाळेतील मुलींना येणे जाण्यासाठी ओव्हरब्रिजचे काम केले। त्यावेळी संबंधित ठेकेदाराने चौकातील दादासाहेब पद्मश्री डॉक्टर घोगरे सदर फलक तोडण्यात आला आहे, त्यामुळे संबंधित ठेकेदाराची पंच मंडळाच्या सदस्यांनी भेट घेऊन या ठिकाणी नवीन फलक लावण्यासंदर्भात विनंती केली होती। माजी आमदार फारुख शाह यांना देखील विनंती केली होती, परंतु ते आजतागायत झाले नसल्याने आज मनपा समोर आंदोलन करण्यात आले। यावेळेस अध्यक्ष राजू इंगडे, उपाध्यक्ष सुनील तात्या देवरे, ॲडव्होकेट चंद्रकांत जावडे, कार्याध्यक्ष कमलाकर पाटील, सरचिटणीस नयनेश साळुंके, अशोक सोडके, शरद बिरारी, आनंदराव चौधरी, संतोष खंडेलवाल, रियाज पठाण, श्रीमती संगीता चौधरी, विलास गायकवाड, शिवाजीराव काकडे, राजू जाधव, कैलास मराठे, वामन मोहिते, गोकुळ साळुंके, प्रकाश पाटील, संतोष मोरे, कचरू कापसे, सुधीर मगर, वसंत वाघ, सीमाताई पाटील, उर्मिला पाटील, जिजाबाई मासोडे, ललिताताई पाटील, घनश्याम जोशी, नंदू ठोंबरे, विलास पाटील, सुनील ठाणगे आदी या ठिकाणी उपस्थित होते। धुळ्याचे पद्मश्री डॉक्टर दादासाहेब घोगरे यांचा कमलाबाईच्या चौकात शैक्षणिक चौकात फलक तोडणाऱ्यांचा कमलाबाई चौकातील फलक तोडणारा व्यक्तीचा डॉक्टर दादासाहेब घोगरे कमलाबाई चौकातील फलक तोडणाऱ्या व्यक्तीचा पद्मश्री दादासाहेब घोगरे विचार मंच आहे आणि दादासाहेब घोगरेंचं एकंदरीत शैक्षणिक कार्य आणि आतापर्यंत जिल्ह्याकरता सामाजिक दृष्ट्या जे काम केलेलं आहे आणि केंद्र शासनाने त्यांना पद्मश्री किताब दिला आहे। असं असताना ते समाजाच्या सुधारण्यासाठी बरेच प्रयत्न केले त्यांनी आणि अशा व्यक्तीचं नाव फलक कमलाबाई